जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीबाबत अजित पवार बैठक घेणार आहेत। आगामी निवडणुकीबाबत अजित पवारांकडून चाचपणी सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित जिल्हा परिषद लढणार का यावर आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घ्या अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे। पत्र लिहून निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केली आहे। लोकांचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास असं नाना पटोले म्हणाले आहेत। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे बायलेटवर अनेक राज्यात बायलेटवर जेव्हा मतदान घेतलं जात आहे, तर महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचं राज्य आहे। या राज्यात निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारलाही आम्ही पत्र लिहिलेलं राज्याच्या मुख्यमंत्र्याला की त्यांनी या प्रक्रियेला मदत करावी आणि निवडणूक आयोगाने बायलेटवर मतदान घ्यावं ही आम्ही मागणी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा। अन्य पक्षांचे 5 नगरसेवक पाठिंबा देणार आहेत। भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सर्वाधिक जास्त भाजप उमेदवार जिंकल्यानंतर अन्य 5 उमेदवारही आता भाजपच्या संपर्कात आहेत। स्वतःहून अन्य 5 विजय उमेदवार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना निवडणुकीसाठी 5024 ईव्हीएम आणि 2512 कंट्रोल युनिट लागणार असल्याचं सांगितलंय। ही यंत्रे नांदेडहून मागवली जाणार आहेत। जिल्ह्यात 2282 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून 10048 अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा आणि कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचंही सांगण्यात आलं आहे। 10-12 वर्षांमध्ये जातीभेद संपुष्टात येईल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन। सर्व समाजांना सोबत घेऊन देश वैभव संपन्न करण्याचा संघाचा प्रयत्न आहे। तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, मात्र त्याचे गुलाम बनू नये असा सल्ला मोहन भागवत यांनी दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।